दादा काळोखे स्पोर्ट फाउंडेशन देहू हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. सलामीचा फलंदाज मैदानामध्ये आलाय. एका बाजूला आपण पाहतोय ज्या खेळाडूंनी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक चांगलं क्रिकेट खेळलं, बारामती मध्ये देखील आपण पाहिले संपूर्ण बारामती ज्या खेळाडूंनी गाजवली आणि त्यानंतर मावळ तालुक्याचं क्रिकेट खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय भारत कदम. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दिनेश बोडके, देहूनगरीचा असणारा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने आपण ज्याच्याकडे पाहतो तो दिनेश मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं आणि त्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मावळ एक्सप्रेस, मावळची रन मशीन निलेश अर्थात गोट्या ढगे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. षटक क्रमांक पहिलं. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो 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 चेक, हॅलो चेक. हॅलो चेक, हॅलो. लेट्स प्ले डावाला होतीये सुरुवात आणि भारत कदम पहिल्याच बॉल वरती स्वागत करतोय. हा चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार, 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डावाला सुरुवात झाली. पहिला बॉल भारत कदम फेस करण्यासाठी आपण पाहिले आणि त्याच्या बॅट मधनं आलेला हा चौकार इथे पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने संघाचा आपण पाहतोय खातं या ठिकाणी खोललंय. रिव्हर्स अटेक केला, वॉट अ शॉट भारत कदमचा क्लास. हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा चौकार. भारत कदम आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून या खेळाडूची बॅट थोडीशी शांत पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर या सामन्यामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या पहिल्या बॉल पासून आक्रमण केलंय, पहिल्या चेंडू पासून आक्रमणाला सुरुवात केली आहे आणि भारत कदम आपण पाहतोय लागोपाठचे 2 चौकार खेळतोय. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. धावांची संधी आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये सुखरूप पोहोचलाय. एक सिंगल आली. वाऱ्याच्या वेगाने आपण पाहतोय चित्त्याच्या चपळाईने आणि हरणाच्या गतीने धावा पळून पूर्ण केले जात आहेत. काय धाव मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण केले भारत कदम. आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 3 चेंडू खेळलाय, 2 चौकार, 1 सिंगल आपण पाहिली मैदानाच्या मध्ये आली आहे. ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी मैदानामध्ये आपण पाहतोय दिनेश बोडके ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी मैदानाच्या मध्ये तयार. निलेश ढगे गोलंदाजीच्या मार्कवरती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता बॅटवरती, हा येऊ शकलेला नाहीये. मैदानाच्या मध्ये डॉट बॉल आलाय. डॉट चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. निलेश ढगे आपण पाहिलं गेलं तर कमबॅक या चेंडूवरती करतोय आणि चांगलं षटक या ठिकाणी मैदानाच्या मध्ये हाताळण्याचा प्रयत्न निलेश ढगे करतोय. पहिलं जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये मैदानाच्या मध्ये आतापर्यंत 2 चौकार आलेत, 1 सिंगल आली आणि 1 डॉट बॉल देखील आलाय. मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय पुढचा चेंडू असणार आहे. पुढचा चेंडू घेऊन मैदानाच्या मध्ये निलेश ढगेला आपण पाहतोय तयार. फुल टॉस बॉल आणि अशा उद्भवस्त यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज क्रमांक 1 बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय.
पहिलाच फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये दिनेश आणि त्या दिनेशला परतावं लागलंय. काही गोलंदाजी करतोय निलेश ढगे. पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण नक्कीच आपण पाहिले, चौकार आले, परंतु त्यानंतरच्या चेंडूंवरती मैदानामध्ये आपण पाहतोय विकेट आणि डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाले. तो करावा लागेल. षटक्रमांक पॉवर प्लेचं पहिलं हाताळत असताना मैदानामध्ये चांगले चेंडू टाकले जात आहेत. संघाचा धावफलक देखील आपण पाहतोय. धावफलकावरती आतापर्यंत धावा नोंदवल्या जात आहेत त्या 9 धावा आहेत ज्या भारत कदमच्या बॅटमधून आल्यात. नवीन फलंदाज आपण पाहतोय न्यू बॅटर अलीजान पठाण. सरळ बॅटने फटका खेळून काढण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय यात्रिक चेंडू फील्ड करताना पाहायला मिळेल. तोपर्यंत जर पाहिलं मैदानाच्या षटक क्रमांक पहिलं आणि ते पहिलं षटक संपलंय. 6 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक जर पाहिलं तर धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या आणि षटक क्रमांक दुसऱ्यासाठी आता आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाजाला या ठिकाणी पाचारण केले. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये जो पाहायला मिळतोय गणेश तिकोने. मैदानामध्ये जर पाहिले गेले तर हा चेंडू आता डिक्लेरेशन झोन कडे जाईल. 2 धावांसाठी 2 धावा मिळणार आहेत. संघाचा धावफलक जर पाहिलं तर 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळत आहे आणि जाऊन पोहोचलोय 11 धावसंख्येवरती. आणि मैदानाच्या जर पाहिले गेले तर संघाच्या धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती आहेत. दुहेरी अंकामध्ये धावफलकाने प्रवेश केला. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या जो पाहायला मिळतोय. हो, इथे भारत कदमच्या बॅटवरती येऊ शकलेला नाही. या पंचांकडे अपील केली जाते. शरीर वेधक मारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि लेग बाईच्या रूपामध्ये मिळालेली एक सिंगल आहे. एकेरी धाव इथे आपण पाहतोय धावफलकावरती ऍड केली जाईल. टीमचा स्कोर पुढे जाईल. गणेश तिकोने आपण पाहतोय मैदानाच्या चांगली गोलंदाजी करतोय. सातत्याने जर पाहिलं तर धर्मवीर क्रिकेटला भाजी संघासाठी या खेळाडूने चांगले क्रिकेट खेळून काढले. कित्येक काळ आपण पाहिलं पॉवर प्लेची षटकं हाताळताना गणेश तिकोनेला आणि आज देखील मैदानाच्या आपण पाहतोय गणेश तिकोने या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. आणि इथे आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. मिड विकेट मध्ये हा चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. अलीजान पठाणच्या बॅटमधनं षटकार. 6 धावा. आणि मैदानाच्या आपण पाहतोय अलीजान पठाणच्या बॅटमधनं आलेला षटकार संघाचा धावफलक वाढवताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती जर पाहिलं तर धावा नोंदवले जात आहेत. आता 18 धावा 18 रन्स. 18 धावा धावफलकावरती आहेत. एका इनिंग साठी आपण पाहतोय 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा कालावधी आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटने उडवलाय. हा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा मोठा फटका आहे यावेळी चौकारे. आणि इथे आपण पाहतोय मैदानामध्ये आलेला पुन्हा एकदा चौकार आहे. 4 धावेने संघाचा धावफलक वाढतंय. 22 धावा धावफलकावरती नोंदवले गेल्या. 22 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. अलॉंग दी कार्पेट फटका आहे. क्षेत्ररक्षक आलाय, पोहोचलाय, चुकी झाली. निलेश ढगे देखील चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि त्यानंतर महत्वपूर्ण मॅच मध्ये होत आहेत चुका. धावा मिळतील 4. आलाय खणखणीत चौकार. आणि इथे आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा चौकार आलाय. 4 धावेंच्या मदतीने टीमचा स्कोर वाढणार आहे. हर्षद सकाळच्या सत्रापासून या खेळाडूची फिल्डिंग आपण पाहिली आहे, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये हर्षदने चुकी केली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आणि इथे शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय.
आणि हा देखील बॉल चाललाय सीमा पार. बिग हिट षटकार. मैदानामध्ये जर पाहिलं तर आता या षटकामध्ये धावा खर्च केल्या तब्बल 23 धावा. महागडे षटक आहे. 32 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालाय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय संघाचा धावफलक 32 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. आणि आपण पाहतोय आता निलेश ढगे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावरती आलाय. ज्या निलेश ढगेने पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम केलं ते फलंदाज दुसऱ्या षटकामध्ये अलीजान पठाण जसा मैदानामध्ये आलाय त्यानं आक्रमणाला सुरुवात केली आणि त्याच्या बॅटमधनं पण पाहतोय 5 चेंडू आणि 20 धावा बनवल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी आता भारत कदम आहे. एक षटक संपूर्णपणे आपण पाहतोय अलीजान पठाणने खेळून काढले. चांगली बॅटिंग त्याच्याकडनं पाहायला मिळाली. ओहो इथे बॅटची कडा आहे. बॅटची कडा टिपलाय झेल आणि भारत कदमला दाखवलाय तंबूचा आसरा. फलंदाज बाद. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय रामदास खारके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. आणि जर पाहिलं गेलं मैदानामध्ये आपण पाहतोय भारत कदम इथे बाद होताना पाहायला मिळालाय. या देखील मॅच मध्ये आपण पाहतोय अपयशी ठरलाय. फारशी बॅटिंग तो मैदानामध्ये करू शकलेला नाहीये. 32 धावसंख्या आणि त्याच्यावरती आपण पाहतोय दुसरा फलंदाज आता मैदानामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. निलेश ढगे जसा गोलंदाजीच्या मार्गवरती आला त्यानं पहिल्याच बॉलवरती करामत केली आहे आणि पहिल्याच बॉलवरती त्यानं स्वतःचे इरादे स्पष्ट केले. सेलिब्रेशन मैदानामध्ये पाहायला मिळाले त्या विकेटचं. फुलटॉस बॉल बॅटवरती आला नाहीये तोपर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय आलेली एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. पाहता पाहता इथे दुसरी धाव कंप्लीट होणार नाही आणि फलंदाजाला परतावं लागणार आहे बॅक टू दी पवेलियन. अति घाई मैदानामध्ये पाहायला मिळाली. फलंदाज बाद. मैदानामध्ये जर पाहिले गेले पुन्हा एकदा फलंदाज बाद झालाय. चला बॅट्समन लवकर या. विनंती आहे वेळ वाचवा. नवीन फलंदाज न्यू बॅटर जर आपण पाहिलं तर हरीश नवले आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होत आहे. निलेश ढगे आपण पाहतोय काय गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. चांगले चेंडू हाताळलेत. फुलटॉस बॉल होता त्या फुलटॉस बॉलवरती योगेश पिंजन आपण पाहतोय मैदानामध्ये बाद होताना पाहायला मिळालाय. कामगिरी करू शकलेला नाही. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय अति घाई पाहायला मिळाली आणि थेट फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. त्यानंतर जर पाहिलं तर मैदानामध्ये आता आपण पाहतोय नॉनस्ट्राईक खेळण्यासाठी फलंदाज अलीजान पठाण आहे. तर नॉनस्ट्राईक गेटवरती नवीन फलंदाज दाखल होत आहे हरीश नवले. आणि इथे पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी गणेश. तोपर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय सिंगल आली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एका सिंगलने संघाचा धावफलक वाढतंय. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. प्रत्येक दिवशी आपण पाहतोय प्लेअर ऑफ द डे. तो प्लेअर ऑफ द डेचा किताब आज कोणत्या खेळाडूला नक्कीच दिला जाईल. आणि हा चेंडू सुरेख आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानामध्ये इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होता परंतु आपण पाहतो इथे बॅटवरती आला नाहीये. त्यानंतर डॉट बॉल इथे येईल. निलेश ढगे आपण पाहतोय मैदानामध्ये तब्बल 4 चेंडू हाताळतोय. 2 फलंदाजांना बाद केले तर 2 धावा खर्च देखील झाल्यात. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा च्या धावफलकावरती आपण पाहतोय आतापर्यंत नोंदवल्या गेल्या. 12.75 आपण पाहतोय करंट रन रेट आहे.
आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे अंश खेळण्यासाठी हरीश. आणि मैदानामध्ये जर पाहिलं गेलं धावबाची संधी आहे, परंतु चेंडू हातामध्ये येऊ शकलेला नाहीये. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय आलेली सिंगल. एकेरी दुहेरी धावांनी वाढणारं धावफलक आपण पाहतोय पुढे जात आहे. धावफलकावरती जर पाहिलं तर 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. आणि मैदानामध्ये निलेश ढगे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार आहे. वैयक्तिक आपण जर पाहिलं गेलं तर दुसरं षटक आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती आपण त्याला पाहतोय. फुलटॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू फील्ड केला जातोय विक्रांत. आणि त्यानंतर मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं देखील मैदानाच्या मध्ये संपलंय. आणि हे षटक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय महत्वाचं आहे, कारण या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल निलेश ढगेचं. 3 गडी बाद करत असताना 36 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. आणि आता उर्वरित 3 षटकांमध्ये मैदानाच्या मध्ये काय कामगिरी केली जाणार आहे. आणि इथे घेऊ एक छोटासा ड्रिंक ब्रेक. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये सामन्याला डावाला सुरुवात होईल. आणि त्या छोट्याशा ड्रिंक ब्रेक मध्ये ऐकूया पुन्हा एकदा डीजे. आणि जर पाहिले मैदानाच्या मध्ये 18 चेंडूंचा डाव आतापर्यंत संपला. 18 चेंडूमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावाच्या धावफलकावरती आहेत. आणखी 18 चेंडूंचा डाव शिल्लक आहे. आणि ती 3 षटकामध्ये जास्तीत जास्त किती धावा आता इथे बनवल्या जातील मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. की धावा आता या 3 षटकामध्ये रोखल्या जातील की बनवल्या जातील. जास्तीत जास्त किती धावा बनवल्या जातील याकडे देखील आता लक्ष आहे. मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा आता नवीन षटकाला सुरुवात होती. आणि इथे पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये. निलेश ढगे चेंडूच्या खाली आणि झेल टिपलाय फलंदाज बाद. आणि जर पाहिलं मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे अलीजान पठाण मैदानाच्या मध्ये बाद होताना पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांनी केली, परंतु मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सोपान ढाकळ गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला आणि तिथे विकेटचं पतन पाहायला मिळालं. पहिल्याच बॉल वरती चांगला चेंडू तिथे हाताळला. अलीजान पठाणला बाद केलंय. नवीन फलंदाज येतोय, न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. खंडू खंडागळे अर्थात गणेश. 36 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि ऑस्ट्रेलिया खेळण्यासाठी खंडू खंडागळे आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. काय कामगिरी या ठिकाणी केली जाणार आहे आपण पाहूयात. प्रयत्न करावे लागणार आहेत आता. हो इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बॅटची कडा, बॅटची इनसाइड एज आणि त्यानंतर डिक्लेरेशन झोन कडे चेंडू गेलाय. 2 धावेंसाठी 2 धावा मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक देखील आपण पाहतोय पुढे गेलाय. धावफलकावरती 38 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि मैदानाच्या मध्ये जर पाहिलं गेलं पुन्हा एकदा पुढचा चेंडू असणार आहे.
38 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी आपण पाहिली नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये केली आहे. हो पुन्हा एकदा बिग हिट केलाय. हा खंडू खंडागळेच्या बॅट मधला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेट मध्ये ठोकलाय षटकार. मैदानामध्ये आपण पाहतोय खंडूच्या बॅट मधनं हा षटकार मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने संघाचा वाढतं धावफलक आपण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मैदानामध्ये आपण पाहतोय इथे नक्कीच हा देखील गोलंदाज आणि त्या गोलंदाजावरती केलेलं आक्रमण इथे पाहायला मिळतंय. सोपान ढाकळवरती केलेलं आक्रमण षटकार त्या ठिकाणी आलाय. आतापर्यंत मैदानाच्या मध्ये 3 चेंडू त्याने टाकलेत आणि 3 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्यात. आणखी 3 चेंडू या षटकातले शिल्लक आहे. त्या 3 चेंडूवरती धावा खर्च केल्या जातील की धावा डिफेंड केल्या जातील मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत. धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम आता इथे करावं लागणार आहे. ओहो इथे जोरदार बॅट तर फिरवली जाते परंतु चेंडू थोडासा खाली राहिलाय. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बॅट वरती चेंडू येऊ शकला नाही. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारे संपर्क नाही. हा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय डॉट आलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पडला. गोलंदाजांनी पुन्हा एकदा कमबॅकला सुरुवात केली आहे. चांगलं कमबॅक या ठिकाणी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतंय. कमबॅक केलं जाईल का पुन्हा एकदा या टीम कडनं. सरळ बॅटने उडवायचा होता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सोपान चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय नक्कीच या गोलंदाजाने कमबॅक केलंय आणि संघाचा धावफलक देखील इथे स्थिर असताना पाहायला मिळणार आहे. संघाचा धावफलक पोहोचलाय 44 धावसंख्येवरती. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 5 फलंदाज बाद झालेत आणि 44 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती. आणखी शेवटची 2 षटकं देखील शिल्लक आहेत. तत्पूर्वी या षटकातील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये चेंडू शिल्लक आहे 1. एका चेंडूवरती मैदानाच्या मध्ये काय कामगिरी केली जाणार आहे. ऑस्ट्रेलिया खेळण्यासाठी आपण पाहतोय सौरभ नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सौरभ काळोखे ऑस्ट्रेलिया खेळण्यासाठी मैदानाच्या मध्ये तयार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय सोपान ढाकळ. चांगली कामगिरी सोपान ढाकळने आतापर्यंत मैदानाच्या मध्ये केली आहे. एक षटकारानंतर धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम इथे केलंय. तुमचा टाइम तुमची वेळ इथे चालू आहे. एका इनिंग साठी 25 मिनिटाचा कालावधी आहे. इथे आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे तिसऱ्या पंचांकडे आपण येतोय. अंपायर्स कॉल आहे इथे आणि हा चेंडू वाईड आहे की नो आहे यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येतोय. टीव्ही अंपायर्स थोडीशी या ठिकाणी बिझी होतील कारण पंचांनी मागणी केली हा चेंडू वाईड आहे का नो आहे. वाईडचा रिव्ह्यू आहे. हा चेंडू वाईड आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येतोय. cricklife.in माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. घर बसल्या तुम्ही सामन्याचा आनंद घेऊ शकता. डिसिजन पेंडिंगला आहे. पूर्वी जर पाहिलं तर मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप अर्थात स्वराज्य चषक 2026 आयोजित भव्य फुलपीच टेनिस बॉल क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय आणि या स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणजे आपण पाहतोय या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक, 3 2 व्हीलर बाईक, त्याचप्रमाणे प्लेअर ऑफ द डे साठी प्रत्येक दिवशी सायकल आणि फेअर डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉल आहे.
मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 14 संपलंय. 4 षटकांचा डाव्या ठिकाणी संपलाय आणि 44 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 44 धावा धावफलकावरती आहेत. तर स्पर्धेच्या निमित्ताने उद्योजक अभि सावंत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे अक्षय डोळस देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आणि त्याचप्रमाणे आडेनगरीचे उद्योजक ओमकार सुतार आणि त्याचबरोबर रोहन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. पुढचं षटक आणि षटकाला होतीये सुरुवात. मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षक बन गया दर्शक. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट षटकार. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय सडवली नगरीचे उद्योजक संदीप भाऊ बदर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आणि जर पाहिलं मैदानात आपण पाहतोय पहिला चेंडू हाताळलाय. त्या पहिल्या चेंडूवरती गणेशवरती गेलेलं आक्रमण पाहायला मिळतंय आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तिथे देहू संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अष्टक खेळण्यासाठी हरीश नवलेला आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 3 चेंडू खेळलाय 7 धावा त्यानं बनवल्यात. इथे कमबॅक जे पुन्हा एकदा केले. ओहो इथे बिग हिट केला जातोय. इनसाइड आउटचा स्ट्रोक. चांगला फटका मैदानाच्या मध्ये. हा चेंडू पोहोचेल सीमा पार. येतोय खणखणीत चौकार आणि धावा भेट आहेत 4. मैदानाच्या आतमध्ये हरीश आणि त्या हरीशचं आक्रमण पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. 4 चेंडूवरती 11 धावा त्यानं बनवल्यात. 54 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुलटॉस बॉल फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. सोपान त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू फील्ड करतोय. अगदी हळूवाररित्या फेकी केली तोपर्यंत आलेली सिंगल आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतोय चौकार षटकारांना महत्व दिलं जात आहे त्याचप्रमाणे एकेरी दुहेरी धावांना देखील खूप महत्व दिलं जात आहे. जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय इथे एका आणि एका धावेने टीमचा स्कोर पुढे जात असताना जो पाहायला मिळणार आहे. प्रत्येक धाव आणि त्या प्रत्येक धावेसाठी केली जाणारी धाव मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. मैदानामध्ये आता आपण पाहतोय आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलची लढत आणि आजच्या दिवसामध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा संघ कोणता ठरेल. जास्तीत जास्त 80,000 तर कमीत कमी 25,000 रुपयाचा मानकरी ठरणार आहे. ओहो इथे बॅटची कडा आहे आणि क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहता होऊ शकले नाहीये. त्यानंतर मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल आहे. एकेरी धाव इथे देखील आली. एका धावेने टीमचा स्कोर आता पुढे जातोय. धावफलकावरती जर पाहिले गेले धावा नोंदवल्या जात आहेत. आत्ताक 56 आतापर्यंत 56 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय उद्योजक विशाल सावंत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि इथे बिग हिटचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आहे. फटका फसलाय. निलेश धागे चेंडूच्या खाली. सुट्टी मिळणार नाही. फलंदाज बाद. मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाज त्या ठिकाणी फलंदाज त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय. मैदानाच्या मध्ये जर पाहायला गेलं तर आता संघाचा धावफलक स्थिर आहे 56 धावसंख्येवरती. कमबॅक करणं खूप महत्वाचं आहे. इथे कमबॅक करावं लागणार आहे कारण 56 धावा धावफलकावरती आहेत आणि 6 गडी आतापर्यंत बाद झालेत. ते कमबॅक खूप महत्वाचं आहे. कमबॅक म्हणजे काय. पुरंदराच्या तहावेळी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगला 23 किल्ले दिले तेव्हा स्वराज्यात फक्त 16 किल्ले शिल्लक होते आणि अवघ्या 9 वर्षांनी हिंदवी स्वराज्यामध्ये 361 किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कमबॅक मुळे आलेत. संकेत इथे आपण पाहतोय फुलटॉस चेंडू होता. बॅटवरती आला नाहीये आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय इथे एक सिंगल धाव मिळणार आहे. बॅटवरती परफेक्ट मिडल तर झाला नाही परंतु एक सिंगल नक्कीच मैदानाच्या मध्ये आली. बॅटची काढा घेत असताना चेंडू आपण पाहिले यष्टांच्या पाठीमागे गेला. 5 षटकांचा डाव आपण पाहतोय संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक 57 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. उर्वरित चेंडू आता 6 शिल्लक आहेत. शेवटचं स्लॉगवरचं षटक अंतिम षटक मैदानाच्या मध्ये शिल्लक आहे.
त्या अंतिम षटकामध्ये मैदानामध्ये काय कामगिरी केली जाईल आपण पाहूयात. षटक क्रमांक पहिलं निलेश ढगेचं आपण पाहिलं, त्या षटकामध्ये 9 धावा आल्या. तिसरं षटक देखील निलेश ढगेने हाताळलं, त्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. या निलेश ढगेच्या 12 चेंडूवरती जर पाहिलं तर कमीत कमी धावा आल्यात. त्यामुळे मैदानामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती एक 57 धावसंख्या धावफलकावरती आहे. आणि इथे पुढचा चेंडू मैदानामध्ये असणार आहे. शॉर्ट पिच बॉल, फटका तर फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच होऊ शकलेला नाहीये. कॅच ड्रॉप मैदानामध्ये झेल सुटलाय, कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळालाय. आणि तिथे आपण पाहतोय तोपर्यंत पळून पूर्ण केलेला 2 धावा आहेत. या 2 धावा इथे पाहायला मिळतील. एका आणि एका धावेला खूप सारं महत्व दिलं जात आहे, कारण थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनताय सागर आणि क्षणाक्षणाने बनतंय युग. प्रत्येक धावेला महत्व आहे. ती धाव इथे पळून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण पहिल्या इनिंगचा डाव चालू असताना मैदानाच्या आतमध्ये पहिली इनिंग चालू असताना जितक्या धावा जोडता येतील तितक्या धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे. कारण समोर खेळत असणारा संघ आपण पाहतोय संदीपभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन, हा संघ ताकदवर आहे. इथे पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसलाय आणि संकेत काळोखेला सुद्धा परतावं लागेल. बॅक टू दी पवेलियन, फलंदाज बाद. मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे फलंदाज बाद झालाय, त्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय दाखल होतील. आतिश बोडके, चला वेळ वाचवा. षटक क्रमांक अंतिम आणि शेवटचं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं गेलं तर चांगली सुरुवात निलेश ढगेने केली, त्यानंतर शेवट देखील आता कशा प्रकारे होणार आहे आपण पाहूयात. तर असं म्हटलं जातं ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते त्याचा शेवट देखील चांगला होतो. सुरुवात चांगली केली परंतु शेवट तो मैदानामध्ये आपल्याला अजून पाहायचा आहे. आणि आजच्या दिवसाचा शेवट करत असताना प्लेअर ऑफ द डे हा किताब कोणत्या खेळाडूच्या नावावरती जाईल, त्याचप्रमाणे आजच्या दिवसामध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा कोणता संघ ठरेल हे आपण पाहणार आहोत. जास्तीत जास्त जर पाहिलं गेलं तर 80 आणि कमीत कमी 25,000 रुपयांचा मानकरी कोणता संघ ठरणार आहे. स्वराज चषक 2026 या स्पर्धेचा मानाचा करंडक कोणता संघ हाती मिळवणार आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे. त्याआधी जर पाहिलं गेलं मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू बिग हिट करायचा होता, मैदानामध्ये फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. आल्या आल्या इथे कुठलीही कामगिरी झाली नाही आणि फलंदाज बाद होतोय. आल्या पावली माघारी. मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर एक प्रयत्न आणखी करावा लागणार आहे, प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेसाठी जनसेट सौजन्य लाभलंय. माननीय ऋषीभाऊ मुरे देखील सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर गुंडाभाऊ वालगरे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी आता दत्ता गाडे नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन या ठिकाणी होतंय. आणि इथे जर पाहिलं तर मैदानामध्ये धावाची संधी आहे. विकेट सॅक्रिफाईस आणि फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू डीजे डीजे थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्ताने डीजे थँक्यू. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं शुभागमन होते सनीभाऊ शिंदे, त्याचबरोबर अमोल कारके आणि संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर विशाल सावंत, राम कारके, लक्ष्मण कारके आणि संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ उर्से आणि संपूर्ण मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वराज्य चषक 2026 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. पुढचा चेंडू आहे
हा चेंडू इथे चांगला फटका पाहायला मिळाला आहे आणि सौरभ काळोखेच्या बॅट मधनं चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. मैदानामध्ये जर पाहिलं गेले या 4 धाव्यांनी संघाचा धावफलक पुढे जात आहे. तत्पूर्वी जर विचार केला एक प्रयत्न आणखी करावा लागणार आहे, कारण अडला असशील हजारदा, तू पडला असशील हजारदा, आयुष्याच्या भयान राती तू रडला असशील हजारदा. झालं गेलं विसर, मूठ आवळ, अश्रू आवर, ध्येयावरती ठेव नजर. एक प्रयत्न तू अजून कर, एक प्रयत्न तू अजून कर. मैदानामध्ये आपण पाहतोय संघाचा धावफलक 63 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 फलंदाज आपण पाहतोय आतापर्यंत बाद झाले, शेवटचा फलंदाजी. आणि चेंडू जर आपण पाहिले मैदानामध्ये शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. सौरभ काळोखेने आपण पाहतोय या षटकामध्ये एक चौकार खेळून काढलाय. पुन्हा एकदा मुन्ना पिंपळे. हो इथे सफल झालाय, उडवलाय चेंडू आणि जाऊन पोचेल सीमारेषेच्या बाहेर. शेवट अगदी गोड केलाय सौरभ काळोखेनं आणि चेंडू पाठवलाय सीमा पार. बिग हिट, षटकार. एका इनिंगचा डाव आपण पाहतो या ठिकाणी संपला. पहिली इनिंग आणि पहिल्या इनिंगचा डाव चालू असताना नगरसेवक प्रवीणदादा काळोखे स्पोर्ट फाउंडेशन देहू 11 या संघाने बनवल्यात 69 धावा आणि सरपंच संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन अर्थात धर्मवीर क्रिकेट क्लब भाजे या संघाला मॅच जिंकण्यासाठी 70 धाव्यांची गरज आहे. त्या 70 धाव्यांचा पाठला कशा पद्धतीने पूर्ण केला जाईल आपण पाहूयात. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा स्वराज्य चषक 2026 मावळचा वर्ल्ड कप आणि ऐकत रहा मावळचा बुलंद आवाज आणि मावळ भूषण सुमित सरोने सर. याच ठिकाणी धन्यवाद आदेश. मावळ तालुक्याचं वर्ल्ड कप, मावळ तालुक्याची मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून आपण ज्या स्पर्धेची आपण चर्चा करतोय, गेले 9 पर्व यशाच्या शिखरावरती विराजित होत असणारी स्पर्धा म्हणजे स्वराज्य चषक 2026. आज 9व्या पर्वामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील असणारी ही शेवटची लढत आहे आणि आपल्याला स्वराज्य क्रिकेट क्लबच्या माध्यमातून स्वराज्य चषकाचं टायटल सॉन्ग हे नक्कीच आपल्या आता भेटीला येते, ते लॉन्च होतंय. म्हणजे अविनाश भाऊ असं झालंय, लढाईला जायचं तलवारी घरीच ठेवायच्या. हा बोला. मैदान पेटत जोश उसळतो, खेळाडू उतरतात सज्ज. मावळ तालुक्याचा मान वाढवतो आमचा स्वराज्य चषक. स्वराज्य चषक, स्वराज्य चषक. मावळ तालुक्याची मानाची, स्वाभिमानाची स्वराज्य चषक.
स्वाभिमान स्वराज्य चषक स्वराज्य चषक स्वराज्य चषक तर थँक्यू. नक्कीच स्वराज्य चषकाचा एक टायटल सॉन्ग आपण नक्कीच आता ऐकलं. या स्पर्धेच्या निमित्ताने आमदार चषक आणि आमदार चषकाचे आपण पाहिले गेलं श्री भैरवनाथ चषक आडेगावचे आपण पाहिले तर नक्कीच असणारे उद्योजक आमचे महेश जाधव सुतार यांच्या ठिकाणी आगमन झाले. महेश भाऊ आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. त्याचबरोबरीने या सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जातोय मॅचच्या दिशेने आणि बघायचं आहे दुसऱ्या डावाला होती सुरुवात. गोलंदाजीसाठी गोलंदाज असेल दत्ता, दुसऱ्या बाजूला असेल मैदानाच्या मध्ये मुन्ना, नॉन स्ट्राईक एंडला असेल मावळची रन मशीन निलेश धागे. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल बॅट आणि पॅड मधला अंतर कापा चेंडू अगदी पाहिलं तर विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल वरती मिळालेले हे जीवदान आहे. सामना पुण्याच्या मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस. धावफलकाकडे आपण पाहिले गेले तर एक वरती धावफलक, एकूण आव्हान इथे टार्गेट सेट केलेले 70 धाव्यांचा पाठलाग सुरू झालेला आहे. क्वार्टर फायनलची लढत आहे, क्वार्टर फायनलचा सामना आहे. स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से आयोजित समस्त ग्रामस्थ उर्सेकरांचं एक बहारदार नियोजन स्वराज्य चषक. समोर निलेश ढगे, क्रॉस द बॅट, नका बाता मारू मोठ्या मोठ्या, याचं नाव आहे गोट्या, मिड विकेटला सिक्सर. आदेश काय सांगशील? आपण पाहिलं तरी 70 धावा बनवायच्या आहेत. त्या 70 धावा रोखण्यासाठी मात्र देवकरांना कसरत करावी लागणार आहे. नक्कीच आपण पाहतोय मावळ तालुक्यातील जर पाहिलं गेलं तर हे दोन आक्रमक फलंदाज आहे. एका बाजूला मुन्ना पिंपळेला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये निलेश ढगे अर्थात गोट्याला आपण पाहतोय. गोट्या ढगे अर्थात आपण नक्कीच मैदानामध्ये कित्येक मैदान या खेळाडूने गाजवली आहे. मिस्टर प्रीमियर लीग म्हणून देखील आपण पाहतो निलेश ढगेची ओळख आहे. ती ओळख आज त्याला या मैदानावरती स्पष्ट करायची आहे. महत्वपूर्ण सामना आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण बॅटिंग इथे करावी लागणार आहे निलेश ढगेला. ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी तो मैदानामध्ये तयार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय दत्ता गाडे आणि त्याच्यावरती केलेलं आक्रमण जे पाहायला मिळालंय. 7 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि एका बाजूला मुन्ना पिंपळे देखील आपण पाहतोय. हे दोन फलंदाज जर मैदानामध्ये थांबले तर नक्कीच एखादी सामना जिंकून देतील. हो पुन्हा एकदा बिग हिट केलाय, पुन्हा एकदा निलेश ढगेचं आक्रमण, हल्ला, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. लागोपाठचा दुसरा षटकार आलेला आहे. लागोपाठचा तिसरा षटकार जर आला तर आमचे गुंडाबो बालघरे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक हे निलेश ढगेसाठी असणार आहे. मला वाटतं बॉल गेला ना विनोद सर, कुठल्या प्रकारचा वेळ तुम्ही घेऊ नका की दुसरा बॉल त्यांच्या हातामध्ये द्या. स्पर्धेच्या निमित्ताने उद्योजक महेश भाऊ सुतार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. 13 वरती धावफलक, लागोपाठचे 2 षटकार आलेले. दत्तावरती आक्रमण, निलेश ढगे मावळची रन मशीन आज दहाडतीये, आज त्याची बॅट बोलतीये. समोर मात्र दत्ता आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला मुन्ना, निलेश ढगे तयार. पुन्हा त्या समोर दत्ता, हा चेंडू अगदी हलक्यात कट करण्याचा इथे प्रयत्न केला. तिथे मात्र फंबल झाले. दानिश अतिश बोडकेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतीये. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न झालाय. 2 धावा ज्या घेतल्या जात आहेत आणि या 2 धावेने आता स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावफलकावरती 15 धावा आहेत. अजून 32 चेंडू 55ची गरज. आदेश अशा जर चुका केल्या तर मात्र देवकरांची डोकेदुखी वाढणार आहे. नक्कीच आपण पाहतोय कारण स्ट्राईक देखील रोटेट होताना पाहायला मिळते. जास्तीत जास्त निलेश ढगे जर ऑन स्ट्राईक खेळला तर जास्तीत जास्त धावा तो बनवू शकतो. कारण जर पाहिले सकाळच्या 17 पासून निलेश ढगेची बॅटिंग आपण पाहतोय. लागोपाठचे 5 षटकार देखील या खेळाडूच्या बॅटमधून आपण पाहिलेत. एक आक्रमक फलंदाज म्हणून या निलेश ढगेची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये निलेश ढगेचं नाव का आहे त्याला आज मैदानामध्ये पुन्हा एकदा दाखवून द्यायचंय. गॅप शोधलाय,
पॉइंटला चेंडू टॅप केलाय आणि पाठवलाय सीमा पार. येतोय खणखणी चौकार. धावा मिळताय 4. अगदी स्क्वेअर कटचा फटका होता. 2 खेळाडूंची दरी म्हणजे एखाद्या सुईमधून धागा ओवून काढावा तसा फटका मात्र निलेश ढगेच्या बॅटमधून मात्र आला. पहिल्या षटकामध्ये तो गोलंदाजावरती प्रचंड तुटून पडलेला आहे. तो थोडासा एक वेगळ्या मूड मध्ये आज आहे. पुन्हा एकदा अप्पर कट आणि याही वेळेस निलेश ढगे आता मात्र थांबणार नाही. ही निलेश ढगेची खासियत आहे. चेंडू मात्र थांबलाय तिथे. एक धाव आली. मला वाटतं मुन्नाळा आत्मविश्वास होता कदाचित चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु तिथे मातीमध्ये चेंडू अडकला. एक सिंगल आलेली आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 20 धावा आहेत. आता समीकरणाकडे आपण जाऊयात. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 30. जिंकण्यासाठी 50 ची गरज आहे. म्हणजे 10 ची सरासरी आदेश राखायची आहे. आणि त्यामुळे बघायचं आता मुन्ना आणि दुसऱ्या बाजूला निलेश या जोडीला कुठेतरी देवकरांना थांबवणं गरजेचं आहे. नक्कीच आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये मुन्ना पिंपळे देखील भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कित्येक मैदानं अलीकडच्या काळामध्ये या देखील खेळाडूने गाजवली. मॅन ऑफ द सिरीजच्या रूपामध्ये या देखील खेळाडूकडे एक 2 व्हीलर बाईक आहे. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी मुन्ना पिंपळेकडून आपण सातत्याने पाहतो. आज देखील या मैदानावरती मुन्ना पिंपळेला त्याचं काम करावं लागणार आहे. कारण जर पाहिलं तर निलेश ढगे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आहे. 5 चेंडू आणि 19 धावसंख्येची खेळी निलेश ढगेने आतापर्यंत मैदानाच्या मध्ये केली आहे. तर दुसऱ्या बाजूला मुन्ना पिंपळे 1 चेंडू खेळलाय, 1 धाव त्यानं बनवली आहे. अशा 20 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 30 चेंडू 50 ची गरज असताना मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 आणि त्या दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज हरीश आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. बॅटिंग करताना या हरीशने कामगिरी केली. आता बॉलिंगसाठी मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. अंश खेळण्यासाठी निलेश ढगे. हो, इथे हा चेंडू जर पाहिला मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय डाव्या सीच्या बाहेर थोडासा खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. वाईट बॉल येतोय. अतिरिक्त अवांतर धावसंख्या देखील आपण पाहतोय समोरच्या टीमचे धावफलक वाढवताना इथे पाहायला मिळणार आहे. 21 धावा धावफलकावरती. प्रत्येक धाव ही आता या इनिंगच्या डावामध्ये महत्वाची आहे. प्रत्येक धावेला इथे महत्व दिलं जाते. पुन्हा एकदा हरीशचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. अंश खेळण्यासाठी निलेश ढगे तयार आहे. हो, फुल टॉस बॉल आणि इथे देखील चांगला फटका. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. फक्त दिशा दिली आणि चेंडू पाठवला सीमा पार. खणखणी चौकार. तर क्वालिटी दाखवली यावेळेस निलेश ढगेने. ती क्वालिटी दाखवली, क्रिएट केली ती क्वालिटी. 25 वरती धावफलक आहे. 29 चेंडू 45 ची गरज. 25 वरती धावफलक. निलेश ढगे मी सांगितलं नाही की तो अक्षरशः एखादी भुताटकी येते ना तसा मात्र त्याची बॅटिंग आता सुरू झालेली आहे. की त्या प्रकारचे बॅट मधून त्याच्या फटके येतात. पॉईंट मध्ये त्याने चौकारे खेळले, पॉईंट मधून षटकार आले, लॉंग ऑफ मध्ये, मिड विकेट मध्ये अगदी पहिलाच बॉल त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवला. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आहे हरीश नवले. समोर निलेश ढगे. टप्प्याचा बॉल याही वेळेस. हो, इथेच काय, इथे काय. आता चुकीला माफी मिळणार नाहीये. कारण मैदान कुठलंय? उरसे गावचं मैदान आहे. पाटा मैदान आहे आणि चेंडू थांबत नाहीये. चौकार. लागोपाठचे 2 चौकार आलेले आहेत. गुंडाबा बालगर यांच्या वतीने प्राइज आहे की लागोपाठचा जर तिसरा चौकार आला तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. धावफलकावरती 29. लागोपाठचे 2 आलेत. हरीश तयार. पुढे आहे वरती विकेट. त्यावेळेस अक्कू टप्प्याचा बॉल होता. शेवटपर्यंत चेंडू जवळून दिला. सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा थोडीशी घाई झाली आणि त्याचं रूपांतर मी म्हणेल आता इथे दुसऱ्या धावेमध्ये देखील केलेला आहे. 2 धावा आलेल्या आहेत. धावफलकावरती 31 धावा आहेत. गोलंदाजांपुढे आता आव्हान उभं करणारी फलंदाजी निलेश ढगे आणि मुन्ना पिंपळेची जोडी. नक्कीच जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय लागोपाठचे 2 चौकार या ठिकाणी खेळून काढले. त्यानंतर 2 धावा इथे पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षकांची होणारी वारंवार चुका आणि त्या चुकांचं रूपांतर धावेमध्ये इथे मोजावं लागते. महत्वपूर्ण सामना आहे आणि हा सामना खेळत असताना मैदानाच्या मध्ये चुका टाळाव्या लागणार आहेत. कमीत कमी चुका ज्या मात्र मैदानाच्या मध्ये कराव्या लागणार आहेत आणि त्या चुका टाळाव्याच लागणार आहेत. पुढचा चेंडू आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. निलेश ढगेचा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय हाय अँड हँडसम बिग हिट. षटकार.
स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय ठिकाणी 37 धावा च्या धावफलकावरती ते असणार आहेत. तर निलेश ढगेसाठी या ठिकाणी आमचे गुणाव बालगरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जमा आहे. उर्वरित 26 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. 37 धावा धावफलकावरती आहेत. 26 चेंडू 33. इथे आपण पाहतोय बॅटवरती चेंडू मिडल तर झाला नाही. समोरच्या दिशेला डेंजर झोन होता. भारत कदम मैदानाच्या मध्ये चुकी करतोय, परंतु मैदानामध्ये फक्त एक धाव इथे पळून पूर्ण केली जाईल. बॅकअप केलाय. त्यानंतर आपण पाहतो एका धावेने टीमचा स्कोर मध्ये वाढ होताना पाहायला मिळते. 38 धावा धावफलकावरती, 38 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. 38 वरती 25 चेंडू शिल्लक, 32 ची अजूनही गरज. निलेश ढगेची खासियत म्हटलं की जेव्हा जेव्हा एका आपल्या प्रतिस्पर्धी संघ जर तगडा असेल, मजबूत असेल, तर निलेश ढगेचा कॉन्फिडन्स हा वेगळाच उंचीवरती असतो. तो वेगळ्या लय मध्ये खेळतो. असे निलेश ढगेसाठी देखील ऑनलाईन 500 रुपयाचं पारितोषिक गुंडाभाऊ बालगरे यांच्या वतीने ते ट्रान्सफर झालेले आहेत. ट्रान्झॅक्शन क्लिअर. तर धन्यवाद गुंडाभाऊ बालगरे. विचार करायचाच नाही मोठा, कारण गुंडाभाऊने आता खुल्ल्या केल्यात 500च्या नोटा. महेश आपण पाहिले गेले तर अक्षरशः आम्ही भैरवनाथ चषक बघितला आडीच्या मैदानावरती. नाव फक्त एकच होतं चर्चेमध्ये, गुंडाभाऊ बालगरे. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलंय दुसऱ्या क्रमांकाचं. 12 चेंडूचा डाव आतापर्यंत मैदानाच्या मध्ये संपलाय आणि 38 धावा च्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 12 चेंडू मध्ये 38 आतापर्यंत बनवल्यात. आता मॅच जिंकण्यासाठी 24 चेंडू शिल्लक आहे आणि 24 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. 24 चेंडू 32. तर 24 चेंडू 32 हे समीकरण मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर काहीच सोपं आणि काहीच अवघड आहे. आपण कारण आपण पाहिलं तर सकाळ जत्रामध्ये या स्वराज्य चषकाची खासियत आहे की जर सकाळच्या सत्रामध्ये प्रचंड मोठी आपण पाहिले गेले तर इथे आक्रमकता बघायला मिळते फलंदाजांकडून. सायंकाळचं सत्र मात्र थोडंसं विपरीत असतं. सायंकाळच्या सत्रामध्ये काय होतं की फलंदाजांकडे पाहिले गेले तर पाहिजे तेवढे स्ट्रोक मोठे येत नाही. ही मैदानामध्ये तितकंच महत्वाचं आहे. धावफलकावरती धावा आपण बघायचं 38 धावा आहेत. 24 चेंडू 32 ची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय मैदानामध्ये आता आतिश बोडके मैदानात तयार आहे. 24 चेंडू 32 हे समीकरण आहे. निलेश ढगे हा स्ट्रायकिंग एंडला आहे. दुसऱ्या बाजूला मुन्ना पिंपळे. संघर्ष मोठा होणार का? कारण जितना बड़ा संघर्ष होता है जीत उतनी ही शानदार होती है. आतिश तयार. आता मात्र पुढे सरसावत कट केलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. डीजे आणि इथे आपण पाहतोय हा चौकार मैदानाच्या मध्ये खेळून काढलाय पहिल्याच बॉलवरती. मैदानाच्या मध्ये केलेलं स्वागत इथे पाहायला मिळते आतिश बोडकेचं आणि 42 धावा धावफलकावरती. 23 चेंडू शिल्लक, 28 धावांची गरज. ऑन स्ट्राईक निलेश ढगे पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय आहे कव्हर्स मध्ये. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये झालाय. प्रयत्न सक्सेस झालाय आणि हा चेंडू आलाय 2 धावेंसाठी मैदानाच्या मध्ये खेळून काढलाय. ही दुहेरी धावा आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती धावा नोंदवल्या जात आहेत तब्बल 44. 22 चेंडू 26 धावेंची गरज आहे सर. 22 चेंडू आणि 26 धावेंची गरज. कशा प्रकारे धावा रोखल्या जातील की ठोकल्या जातील? नाही, मी म्हणेल कुठेतरी आता विकेटच्या शोधामध्ये जाणं गरजेचं आहे देवगाव संघाला. परंतु इथे निलेश ढगे फटका फसला. अलीजान पठाण आहे चेंडूच्या खाली. टिपतोय झेल. एक मोठी शिकार मैदानामध्ये आतिश बोडकेच्या हाती लागली आहे. नाव निलेश ढगे. आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये निलेश ढगे बाद होताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण विकेट आणि चांगला ब्रेक थ्रू आपण पाहतोय आता संघाने मिळून दिलाय. जर पाहिले गेले तर जाळ रचला आणि त्या जाळ्यामध्ये सापडला निलेश ढगे. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय चांगली खेळी त्याच्या माध्यमातून झाली. जर पाहिले गेलं तर निलेश ढगे आपण पाहतोय सलामीला आलेला फलंदाज आणि त्यानंतर चांगली बॅटिंग त्याच्याकडनं पाहायला मिळाली. आता नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. ज्या खेळाडूने हाफपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा गाजवल्या त्यानंतर भैरवनाथ त्यानंतर जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बाजे संघामध्ये तो दाखल झाला आणि बाजे संघामध्ये दाखल होत असताना कित्येक स्पर्धा
फुलपीच टेनिस बॉल क्रिकेटचा जो खेळाडू गाजवतोय तो विक्रम पिंपळे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. आज पिंपळींची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय जोडगोळी मैदानाच्या मध्ये आहे. एका बाजूने मुन्ना पिंपळे आहे, दुसऱ्या बाजूला विक्रम आहे. 13 चेंडू आणि 42 धावसंख्येवरती आपण पाहतोय निलेश ढगे इथे बाद झालाय. विक्रांत ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी मैदानाच्या मध्ये तयार आहे. शॉर्ट पिच बॉल आणि इथे काय तर मैदानाच्या आतमध्ये अगदी Caught and स्वतःच्या ball. follow through मध्ये सॉफ्ट डिसमिसल आपल्याला पाहायला मिळाला. विकेट मैदानामध्ये येते. विक्रम आल्या पावली मागे परतला. स्क्रीनवरती आपण पाहिले तर नक्कीच आपल्याला cricket.in माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आपण थेट प्रेक्षेपण करतोय आणि जिकडे बघावे तिकडे मात्र प्रेक्षक राजा आता जशी जागा मिळेल ना तसा मात्र इथे आपला प्रेक्षक राजा आपली जागा पकडतोय आणि हीच स्वराज्य चषकाची ओळख आहे. हेच स्वराज्य चषकाची खासियत आहे. इथला प्रेक्षक राजा स्वराज्य चषक आपल्या डोक्यावरती मिरवतो आणि म्हणून संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये स्वराज्य चषकाची चर्चा असते. आज मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून का मात्र या स्पर्धेला संबोधलं जातं त्यामागे कारणही तशीच आहेत. आज ही प्रेक्षक राजाची अलोट गर्दी आहे. पहिलाच दिवस आणि इथे प्रेक्षक राजांचा उसळलेला हा महासागर आहे. नवीन फलंदाज मैदानात दाखल इथे होतील. 44 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये यात्रिक मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल झालाय. 20 चेंडू आणि 26 ची गरज. यात्रिक निधी केला आपण पाहिले तर टू व्हीलर बाईक मात्र मिळवलेली आहे स्त्रीच्या रूपाने. दुसऱ्या बाजूला आमचा उर्से गावचा प्रिन्स जयस सईद हे देखील आपण पाहतोय स्पर्धेचा आनंद घेत आहे. त्यांचंही स्वागत आहे आणि मला वाटतं लेट आलेत पण ते थेट आलेत हे महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू बघायचा मैदानामध्ये टप्पा पडलाय. चेंडू सोडून दिलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू डॉट आलाय. इथे संघर्ष करायला आता देऊकरांनी आपले दंड ठोपटलेत. 19 चेंडू 26 ची गरज आहे. ये खेल नहीं बच्चों का, इसमें पसीना निकलता है. अच्छा का 44 वरती धावला. 19 चेंडू 26 ची गरज. अकुटप्याचा बॉल होता. आडव्या बॅटे खेचण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल इथे आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आहे. ओहो इथे काय फेकी खराब होती. तिथे चेंडू हातामध्ये आलाच नाही आणि एका धावेचे रूपांतर दुसऱ्यामध्ये केलंय. मला वाटतं खंडोकाराने सगळ्यांना पुन्हा एकदा आपले हात दर्शवून मात्र सगळ्यांना जागेवरती पाठवून दिले. त्याने सांगितलंय ना मुन्ना ना कंट्रोल ठेवा. तर जय सईद या ठिकाणी उपस्थित आहे. मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आहे आपला सन्मान केला जातोय. या आपला सन्मान घेण्यासाठी या. जय सईद यांना विनंती आहे आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर सगळ्यात महत्वाचं बाळाभाऊ काय इतर तालुक्यामध्ये तालुक्याच्या बाहेर पुणे जिल्ह्याच्या बाहेर कुठेही स्पर्धा असू द्या जयेश सहित पहिल्या नंबरला असतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. परंतु घरची स्पर्धा म्हटलं की जयेश का उशिरा येतोय अजूनपर्यंत मला कळलं नाही. 9 वर्ष झाले त्याला. आणि आता इथे आपण पाहतोय 46 धावा धावफलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार. मुन्ना पिंपळेसाठी हा चेंडू आपण पाहतोय. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त अवांतर धाव संख्या इथे खर्च केली जाते. अवांतर धावेच्या मदतीने टीमचा स्कोर देखील पुढे जाईल. 47 धावा धावफलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 47 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 18 चेंडू आणि 23 धावेंची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा कमबॅक केले आपण पाहतोय देहू संघाने. हरीश नवलेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा तयार आहे. पुढचा चेंडू हो इथे सरळ बॅटने फटका खेळून काढलाय आणि क्षेत्ररक्षण खराब. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मुन्ना पिंपळेचा ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. आणि ते मैदानामध्ये बघायचं आहे भारत कदम कडून मात्र या संघाला अपेक्षित अजिबात अशा अपेक्षा नसणार आहेत. 51 धावा आहेत. 17 चेंडू 19 ची गरज मैदानाच्या मध्ये आहे. हरीश आज प्रेक्षकांची उसळलेली अलोट गर्दी आहे जी आपल्याला बघायला मिळते. लोअर फुल टॉस लॉंग ऑफ मध्ये अलीजान पठाण चेंडूला कव्हर करेल. एक सिंगल इथे मैदानामध्ये घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एक धावा लिहिली आहे. 52 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत आणि मला वाटतं आपण पाहायला गेले तर
52 धावा, 16 चेंडू 18ची गरज. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, नियंत्रण नव्हतं इथे. हा चेंडू वाईड आलेला आहे. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. मला वाटतं आपण पाहतो जयेशची चर्चा सुरू आहे. जयेशची चर्चा नाव मात्र थांबायला नायक तयार नाही आज, कारण मला वाटतं पहिलाच दिवस असं म्हणतात ना, वेळेत कान टोचले तर बरं होतं. उद्या मात्र वेळेत सगळं काय होणार. गोलंदाज तयार, पुढे आता बघायचं यावेळेस. हरीश समोर मात्र यात्रिक आहे. पुढे आता प्रॉपर कनेक्शन नव्हतं इथे यात्रिकच्या या स्ट्रोक मधून. पॉइंटचा काढू चेंडू कव्हर करताना आपल्याला बघायला मिळाला आणि तोपर्यंत आलेली सिंगल एका धावेने स्कोरबोर्ड आता मात्र थोडंसं आकार इथे बदलणार. धावलकावरती 54 आहे. देऊगाव संघ एकच विचार करत असेल, 15 चेंडू 16 आहेत ना, हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला घेऊन जायचा आहे. 15 चेंडू 16 आहेत, ही मॅच शेवटपर्यंत घेऊन जायची. रिझल्ट काय येईल याचा विचार करायचा नाही, कारण चालू असताना सामना जर आपण पाहायला गेलं तर कमीत कमी 25,000 रुपयाचा सामना आहे. कट करायचा प्रयत्न होता, पंचाकडे दाद मागितली जाते. दोन्ही खेळाडूंनी इथे दाद मागितलेली आहे. दोन्ही खेळाडूंनी सांगितले डीआरएस आम्हाला पाहिजे. बघा आता डीआरएस कोणाचा आहे सर? बॅट्समनचा डीआरएस आहे. इथे बॅटिंग टीमने आपण पाहिलं तर इथे रिव्ह्यूची मागणी केलेली आहे व्हाईट बॉल साठी. तिसरे पंच इथे निर्णय घेतील. अंकुशरण दाभाडे तिसरे पंचाची भूमिकेत आहेत. आज 25,000 रुपये आहे. सगळ्यात महत्वाचं काय, तीन टू व्हीलर आहेत. प्लेअर ऑफ द डे ला स्पोर्ट्स सायकल आहेत. भरघोस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पारितोषिक आहे. भव्य दिव्य व्यासपीठ आहे. गतवर्षी आम्ही फक्त एक उणीव आम्हाला बघायला मिळाली. प्रत्येक वर्षी स्वराज्य क्रिकेट क्लबची प्रचंड मेहनत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू ऑन सक्सेसफुल. गोलंदाजीसाठी पुण्याचा गोलंदाज तयार मैदानात हरीश. 14 चेंडू 16ची गरज आहे. संघर्ष आता सुरू झालेला आहे आणि जेवढा मोठा संघर्ष असतो यश तेवढंच मोठं येतं. कट करायचा प्रयत्न, याही वेळे चेंडू डॉट आला. हे करायचंय, हे करत राहायचंय. मला वाटतं आपण पाहिलं तर आता अचूक टप्पा मुन्ना पिंपलेला समजायला तयार नाहीये. बाहुबली मधला कटप्पा आणि हरीश नवलेचा आता अचूक टप्पा फलंदाजाला समजत नाहीये. पाठीमागे बघा 2 कार्यकर्ते बसलेले. सन्मानानं बाहेर जाऊ दे त्यांना. धन्यवाद. धावलकावरती 54. पुढे येता अपील अपील अपील. फार मोठ्या प्रमाणात ओपी होती अपील. ही अपील इथे मात्र आता फेटाळून लावलेली आहे. पंचाने निर्णय आपला ठाम ठेवलेला आहे. फार मोठा विश्वास जरूर होता इथे आणि मैदानामध्ये बघायचं आहे काय चर्चा होतीये. 2 ऑफिशियल पंच चर्चा करतायत. धावफलकाकडे आपण पाहायला गेलं तर पुण्यात बोलूयात. 54 वरती धावफलक या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच शुभागमन होत आहे. 54 वरती धावफलक आणि या स्पर्धेच्या निमित्ताने उरसेगावचे भूषण आणि ज्यांची गोलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली आहे असा मावळ तालुक्यामधला एकमेव गोलंदाज. बोला सर, बोला भारत सर. आमचे संदीपभाऊ धामणकरता एसपी मला वाटतं आता 40+ झालेत. बाळाभाऊंची वाट बघत असतील. बाळाभाऊ कधी 40+ होते म्हणजे आम्हाला संघ तयार करायला. संदीप भाऊंचं आगमन झाले. संदीप भाऊ आपलंही स्वागत. पण एसपीला मी गेले 5 वर्ष झालंय विनंती करतोय अनेक वेळा समालोचनाच्या माध्यमातून. एसपीने आजही किट घातलं ना तरी आहे तो जोश, आहे तो अचूक टप्पा आणि आहे ते नियंत्रण पुन्हा एकदा आहे बघायला मिळेल. ही त्याची खासियत आहे. गोलंदाज दाभोलकर मैदानामध्ये पुण्यात 54 धावा, 12 चेंडू 16ची गरज. अतिच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. असं म्हणतात ना, मेहनत तब तक करो जब तक थक ना जाओ. जोपर्यंत तुम्ही थकत नाही ना तोपर्यंत मेहनत करत राहा. पहिलाच बॉल होता. टप्पा थोडासा बाहेरची दिशेने वळवलेला चेंडू. व्हाईट बॉलची घोषणा आहे. अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने आता संघाची वाढती धावसंख्या 55. 12 चेंडू 15ची गरज आहे.
12 चेंडू 55 धावा हे समीकरण आहे. यात्रिक जमीन समुद्राचा फटका, अलीजान पटा फार दूर, वरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर, कोई नहीं मौका, ये सीधा चौका, 4 रन. DJ Vikas. अकरा चेंडू आणि 11ची गरज आहे. 59 धावा स्कोरबोर्ड वर आहेत. आपण पाहिले गेले तर छोटा जयेश देखील स्पेशली या स्पर्धेचा आनंद घेतोय, त्याचंही स्वागत आहे. गोलंदाज तयार पुढे त्या मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू हलक्यात इथे खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे बघायचं पॉइंट मध्ये धनराज पाटील. एक धाव आली एका धावेच्या मदतीने. धावलगावरती 60 आहेत, 10 चेंडू शिल्लक आहेत, 10 धावींची अजूनही गरज आहे. समान तराजू दोन्ही संघाकडे, 10 गेंदे जीतने के लिए अभी भी चाहिए 10 रन. बोला गोलंदाज तयार आतिश. अकुटप्याचा बॉल, स्क्वेअर लेगला चेंडू आणि आता चेंडूला थांबवलेला आहे. सिंगल आली, दुसरा धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा होणार का? इथे काय तिसऱ्या पंचाकडे रेफर केलाय. पहिला रन शॉर्ट पण आहे. ओके, पण तिसऱ्या पंचाकडे बघायचं आपले निर्णय काय येणार आहे ते बघितलं जाईल, मग नंतर तुम्हाला सांगतो धावा किती आहे आताच्या. आणि इथे स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद आहे. विनोद सर, 1 रन शॉट आहे. शॉर्ट रन चेक होणार नाही, कारण 2 कॅमेरे आहेत, दोन्ही कॅमेरे चेंडूला फॉलो करतात. तुम्ही शॉट दिलाय का सर? भारत सर ते सांगतायत की मी नाही दिला, तुम्ही सांगतायत की दिलाय. शॉर्ट रन चेक होत नाही, मी हेच सांगतोय तुम्हाला, कारण आपल्याकडे ओके काय हरकत नाही सर. मग तुम्ही सांगा ऑनफिल्ड निर्णय काय? आताची शॉर्ट रन आहे, त्यामुळे आताची एकही धाव नाहीये. आताची एकही धाव नसणार आहे. चला आता टीम मीटिंग नको. हरीश सर, चला थोडी घाई करू. धावलगावरती आपण बघतोय मैदानाच्या मध्ये स्कोरबोर्ड वरती नवीन बॅटर सचिन यावेळेस कट केलाय. पॉइंटचा खेळाडू आहे. वाह, क्षेत्ररक्षण जबरदस्त यावेळेस जरूर बघायला मिळालं. संघाची धावसंख्या आपण पाहिलं गेलं तर नक्कीच मैदानामध्ये पुन्हा एकदा बघूयात आपण. आता पुढे जाईल स्कोरबोर्ड वरती 61, 8 चेंडू शिल्लक, 9 ची गरज आहे. यात्रिक तयार. ओ, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अक्षरशः जोरदार बॅट फिरवली, परंतु टायमिंग तिथे मात्र जुळवता आलेला नाहीये. संघाची धावसंख्या आता मैदानामध्ये बघायचंय 61 धावा आहे. 7 चेंडू 9 ची गरज आहे. 7 चेंडू 9 धावा यात्रिक समोर आहे. संघर्ष सुरू झालेला आहे. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. आता चकमक
वेळ संपलेला आहे. जवळपास 33 मिनिटापेक्षा अधिक वेळ तुम्ही घेतलाय. गोलंदाज तयार आतिश. दोन फुल टॉस होता. असा फॉलो मध्ये चेंडू इथे अडवला जाईल. हा चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट. शेवटचे आपण पाहतोय 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 9 धावेंची गरज आहे. इथे देऊ संघाने पुण्याच्या सामन्यामध्ये शिरकाव केलाय. चला चला टीम मीटिंग नको आता. एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घ्या आणि गोलंदाजी करा आता. मला वाटतं धनराज वरती हे वेळ वारंवार येते. आत्मविश्वास याचा प्रचंड मोठा आहे परंतु तो स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होऊ देत नाहीये. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आता. 6 9 ची गरज. 6 गेंदे जीतने के लिए चाहिए अभी भी 9 रन. चला स्पीड अप करा. हे बघा आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत की 11च्या 11 कॅप्टन होऊ नका आता. पॅनल्टी दिली अडचण ती नाहीये पण सूर्य थोडी थांबणार आहे. चला दिनेश भाऊ शेवटच्या मैदानामध्ये बघायचे चेंडू शिल्लक असतील आता. 6 बनवायचे आहेत. 9 गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. धनराज पाटील. दुसऱ्या बाजूने सचिन आहे. गोलंदाज तयार. पुण्याच्या मैदानाच्या मध्ये बघूयात. समोर मात्र असेल सचिन. नॉन सेकंडला यात्रिक. 6 चेंडू 9 ची गरज. यावेळेस लॉंग ऑनला भारत आहे समोर. टिपला जाईल. भारतने वॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे. विकेट. मैदानामध्ये बघायचे सगळ्यांनी मैदानाच्या बाहेर थांबा. पहिलाच बॉल होता. पहिल्याच बॉल वरती विकेट आहे. 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 9 धावेंची गरज. संघर्ष फार मोठा आहे. सच हम नहीं सच तुम नहीं सच है संघर्ष. जिसने जीवन को भी जीना सिखा दिया हो वो जीवन है संघर्ष. 5 गेंदे और जीतने के लिए चाहिए 9 रन. पुण्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आहे. मला वाटतं आपल्याकडे फ्लड लाईट्स नाहीयेत. बाकी काही नाहीये. सगळं आहे आपल्याकडे. फक्त लाईटची सुविधा. ते बघा तिकडनं आयोजकांच्या सूचना आहेत. मैदानामध्ये पुण्यात बघायचे गोलंदाज तयार. धनराज पाटील. पहिल्या चेंडूवरती विकेट आहे. समोर नवीन फलंदाज दाखल झाले गणेश. आखुटप्पाचा बॉल उडवलाय मिड विकेट मध्ये आणि झेल झालाय. विकेट. फलंदाज बाद. इथे गुंडाबो बालगर यांच्या वतीने प्राइज आहे. विकेट हॅट्रिक जर धनराज पाटीलने घेतली ना तर 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. अठरा चेंडू 19 मॅच. सामना आला 12 चेंडू 16. सामना आलाय 6 चेंडू 10 आणि आता सामना आहे 4 चेंडू 9. 6 चेंडू 9चा सामना. 2 चेंडू लागोपाचे विकेट आलेले आहेत. धनराज पाटील पुढे तयार आहे. विकेट हॅट्रिक घेतली तर गुंडाबो बालगर यांच्या वतीने 500 रुपये. समोर नवीन फलंदाज हर्षद. हा चेंडू हर्षदच्या बॅटमधून. ये छोटा पक बडा धमाका. हर्षदच्या बॅटमधून सिक्सर. टीमही म्हणत असेल हा षटकार आलाय ना खल्लास. इथे षटकार है. 3 चेंडू 3 ची गरज है. अगर आप सोचते हो कि आप कर सकते हो तो आप कर सकते हो.
अगर आप सोचते हो कि आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते, आपको अपनी सोच बदलनी होगी. शेवटचे 3 चेंडू 3 ची गरज, 3 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 3 रन. पहिला दिवसाचा क्वार्टर फायनलचा सामना आहे. बाजे विरुद्ध देऊगाव. चित्त थरारक आहे. लोअर फुल टॉस पिक केलाय. फटका फसला. चेंडू हवेत. चिन्मय आलाय चेंडूच्या खाली. झेल झालाय. विकेट. DJ Vikas. हॅलो. धनराजने जर सामना जिंकून दिला तर शशिकांत मिरगे यांच्या वतीने 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. लढायचे ठरवले तर मग माडी हटायचं नाही. हरलो तरी चालेल, मग तू झुकायचं नाही. युद्धाच्या रणांगणात जिंकायचंय मला. माझं नशीब घडवायचंय मला. आणि आतापर्यंत धनराज पाटीलने ते घडवलेलं आहे. आता सामना आणून ठेवलाय. 2 चेंडू 3. चला पाठीमागच्या बाजूला जे प्रेक्षक है, वहां पे जो दर्शक है ना पिछली साइड में, सबसे विनंती आप मैदान से बाहर हो जाइए. थैंक यू. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस. 2 चेंडू 3 ची गरज. जबरदस्त सामना आहे. स्पीड अप करा टीम. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. अकुटप्याचा बॉल. याही वेळेस फटका फसला. चेंडू हवेमध्ये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू डिलिव्हर होतोय. सिंगल आली. दुसराही धावेचा प्रयत्न. 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावेची मागणी आहे आणि सामना जिंकलाय सरपंच संदीप जाधव. स्पोर्ट फाउंडेशन भाजे संघाने अभिनंदन. थँक्यू. काय जबरदस्त सामना आहे. जबरदस्त लढाई. इथे कोण जिंकलं यापेक्षा इथे जिंकलं क्रिकेट, हेही महत्वाचं आहे. महाराष्ट्र पोलीस आणि कार्यसम्राट लोकप्रिय आमदार जनसेवक सुलालना शेळके यांचे अंगरक्षक भारत कदम सर आपला सन्मान होतोय. विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि देवगाव टीम संघाचे संघनायक तुमचाही सन्मान होतोय. आपण सन्मानाचा स्वीकार करा. तर आपल्याला प्लेअर ऑफ द मॅच किताब देखील द्यायचा आहे. मी सरपंच आदरणीय अभिनेता कारके, पवन सिंग गारे, संदेश भाऊ दौंड यांना विनंती करतो आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अविनाश भाऊ वाळूंज तुम्हाला विनंती करतो आपण या. दादा गायकवाड तुम्हाला विनंती करतो आपण या. प्लेअर ऑफ द डे किताब देखील आपल्याला द्यायचा आहे. प्लेअर ऑफ द डे साठी आहे स्पोर्ट्स सायकल. मॅन ऑफ द मॅच किताब देखील द्यायचा आहे. चला सगळे टीम्स आपण आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. प्लेअर ऑफ द डे किताब आपल्याला द्यायचा. बाळा उचला. उमेश भाऊ चला. या अगोदरचा एक प्लेअर ऑफ द मॅच राहिलेला हरीश नवले. चला तर आपण लगेच वेळ वाचू आणि लगेचच
चला दोन्ही टीम्स बाजे संघ प्लेयर ऑफ द मॅच निलेश ढगे. निलेश ढगे चला. चला देवगाव संघ हरीश नवले भारत कदम सर सन्मान घेण्यासाठी लगेच या. हरीश नवले प्लेयर ऑफ द मॅच. त्या अगोदर अतिश बोडके. दोन्ही टीम्स आपण शेक हँड करून घेऊ. एक मैत्रीपूर्ण लढत इथे संपन्न झाली. भारत कदम सर या. आपला सन्मान आम्ही शेगडी करतोय. त्याचबरोबरीने सरपंच अभिनय जाधव, बाळाभाऊ दामणकर, आकाश पांडवून, अमित दादा या सगळेजण चला लगेच. अविनाश भाऊ सगळेच ज्या ज्या मान्यवरांचा नामोल्लेख आपण केलेला आहे सगळ्यांना विनंती या. भारत कदम सर या आपला सन्मान आपण करतोय. गुंडाभाऊ वालगरे गुंडाभाऊ या. महाराष्ट्र पोलीस आणि कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सुनील शेळके आमदार साहेबांचे अंगरक्षक भारत कदम यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. हार्डलक भारत सर. भारत सर आज टीम कमी कुठे पडली? खरं तर थोडं क्षेत्ररक्षणमध्ये आमची टीम थोडी कमी पडली. त्यांच्या 2 ओव्हर पॉवर प्लेला रन पण जास्त गेल्या, 40 रन गेल्या. जर तिथं 30-35 असत्या त्यांच्यातल्या दोघातले एक जण लवकर गेले असते तर 1 साइड मॅच झाली असती. पण त्यांनी खूप रन करून ठेवलेले. 18 बॉल मला वाटतं 24 रनाची मॅच होती तरी आम्ही 2 बॉल 3 वर नेले. म्हणजे आम्ही खरंच खूप चांगले खेळलो. भारत सर ॲज अ प्लेअर म्हणून महाराष्ट्रभर क्रिकेट खेळताय आणि स्वराज्य चषक हे पहिलंच पर्व तुमच्यासाठी आहे आणि मावळ तालुक्याची मानाची स्पर्धा आहे. इथे आल्यानंतर स्वराज्य चषक बघितल्यानंतर कशी वाटली स्पर्धा? खरंच म्हणतात ना मावळचा IPL खरंच आहे. खूप चांगलं नियोजन आहे. खूप प्रेक्षक आहेत. मी मावळमध्ये भरपूर खेळलोय आता या सीझनला पण एवढं प्रेक्षक नाही भेटलं. खूप प्रेक्षक आहे, खूप सपोर्ट आहे. थँक्यू भारत सर, काय हरकत नाही. हार्ड लक. हरीश शिनवले प्लेअर ऑफ द मॅच आणि अतिश बोडके दोघांचा राहिलेला आहे तो आपण घेण्यासाठी या. तर आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच किताब देतोय. यानंतर आपल्याला प्लेअर ऑफ द डे हा किताब देखील या ठिकाणी द्यायचा आहे. क्वार्टर फायनलचा सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच अतिश बोडके. चला अतिश. अतिश देखील आहे प्लेअर ऑफ द मॅच जो राहिला होता तो आपण या ठिकाणी देतोय अतिश बोडकेला. आणि सगळ्यात महत्वाचं क्वार्टर फायनलचे मॅन ऑफ द मॅच निलेश ढगे. निलेश ढगे या प्लेअर ऑफ द मॅच. गुंडाभाऊ वालगरे यांच्या वतीने निलेश ढगेसाठी 500 रुपये ते प्राइस तुमच्या अकाउंट वरती ट्रान्सफर झालेले आहेत. या मल्हार. तर आपण धन्यवाद निलेश. प्लेअर ऑफ द डे या किताबावर देखील आपल्याला जायचं आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आमच्या 5ही मान्यवरांनी आपण पहिल्यांदा प्रत्येक दिवशी प्लेअर ऑफ द डे किताब ठेवलेला आहे आणि सगळा दिवस गाजवला. तर मला वाटतं नाव सांगणं गरजेचं आहे का? गेस होईल का? तर प्लेअर ऑफ द डे हा किताब जातोय 117 धावत बनवत संपूर्ण दिवस गाजवला
मावळची रणमाशी निलेश धागे. नीट घ्या. या सगळं आमच्या अतिथींना विनंती करतो आपण प्लेअर ऑफ द डे हा खिताब आपण याच्याकडे द्यायचा आहे. तर निलेश ढगेसाठी एकदा टाळ्या. संपूर्ण दिवस आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने गाजवला. निलेश सगळ्यात पहिले तुझं अभिनंदन. चांगला खेळलास दिवसभर. आज पूर्वीचा निलेश चेस मास्टर निलेश आम्हाला बघायला मिळाला. निलेश काय सांगशील आजच्या दिवसभराच्या इनिंग बद्दल? गेली 3 पर्व आमची क्वार्टर फायनल अशीच होती. मागच्या वेळेस पण 6 बॉल 17 असताना आम्ही जिंकलो होतो. आणि माझ्या मुलांनी मला सांगितलं होतं की बाबा मला आज नाही आपण जिंकणार आहे. तर आमच्या सगळ्या टीमला पण हे माहिती आहे. तो मला आज कुठेतरी लकी लागला कारण की मॅच अवघड झाली होती. आणि ह्यावेळेस एवढं जबरदस्त नियोजन केलं त्यामुळे फायनलला जो माहोल असतो इथं त्यामुळे फायनल आपल्याला इथं खेळायची फायनलच्या दिवशी हे मी टीमला सांगितलं होतं. थोड्याशा बॅटिंगमध्ये चुका झाल्या पण ठीक आहे नेक्स्ट टाइम आम्ही जरा चांगलं खेळू. परंतु मल्हार तू जसं सांगितलंस की मल्हार जेव्हा जेव्हा बोललाय किंवा निलेश ढगे जेव्हा जेव्हा बॅट पॅच मध्ये राहिलाय तो जेव्हा बोललाय तू स्वतः त्याला घेऊन गेलायस. तुझ्यासाठी तो गुड लक आहे का? गुड लक म्हणजे सकाळी शिव्या खाल्या घरून येतात त्याला शाळेत मी पाठवलं नाही आज घेऊन आलोय पण लकी तर आहेच नक्कीच. तुझ्यासाठी स्वराज्य चषक किती महत्वाचा आहे? कारण 2-3 पर्व तुझा जो संघर्ष आहे तो आज संपलेला आहे. नक्कीच आम्ही प्राइज मध्ये जातो पण आम्हाला फायनल खेळण्याची इच्छा आहे. जे पब्लिक ह्या स्पर्धेला असतं आणि मी आजपर्यंत जेवढे पर्व खेळलोय सगळ्यात जबरदस्त नियोजन ह्यावे झाले. ग्राउंड एकदम भारी आणि पब्लिक पण इथं भरपूर असतं त्यामुळे फायनलच्या दिवशी खेळायची मजा इथे वेगळीच आहे. तर अभिनंदन निलेश आणि असाच खेळत राहणार आपल्या टीमसाठी अशा धावा बनवत राहा. तर प्लेअर ऑफ द डे आजचा खिताब निलेश ढगेच्या नावावरती आहे. अभिनंदन निलेश. तर आज दिवस क्रमांक पहिला दिवस गाजवला सरपंच संदीपभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे संघाने. आजच्या दिवसभर सर्व सहभागी झाले संघांचं. त्याचबरोबरीने उद्याचे संघ देखील आपण या सगळ्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत. उद्या ठीक 9 वाजता रिपोर्टिंग असेल. तर उद्याचे संघ दक्षिणापार अक्षय स्पोर्ट फाउंडेशन सांगवडे, मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे, धर्मनाथ क्रिकेट क्लब रावेत, राजवर्धन प्रशांत भागवत इंदोरी, त्याचबरोबर EVG 11 पॉवर हिटर तळेगाव हे उद्याचे 4 संघ आहेत. तर सर्वांचं उद्या भेटूया सकाळी ठीक 9 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.